मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट ऐकूया। हा त्या बाबतीत थोडा दुर्दैवी राहिला, कारण जगातली सर्वात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणून भारतीय सभ्यतेकडे पाहिलं जातं। ज्यांना जगातल्या जुन्या सिव्हिलायझेशन्स मानलं जातं त्याही 4000-5000 वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत। पण आज आमच्याकडे मोंजदाडो हरप्पा असेल किंवा राखीगडी असेल किंवा बिरान्ना असेल, या ठिकाणी संपूर्ण विकसित अवस्थेतल्या ज्या सभ्यतांचे अवशेष सापडले, ज्याला आपण सिंधू सभ्यता म्हणतो, हे किमान 10,000 वर्षापूर्वीचे आहेत। म्हणजे जेव्हा जगातले अनेक देश हे कदाचित अश्मयुगात होते, अशा परिस्थितीमध्येही संपूर्ण विकसित व्यवस्थेतली नगरं ही 10,000 वर्षापूर्वी आमच्याकडे होती, ज्या नगरांमध्ये स्थापत्य कलेचा संपूर्ण आविष्कार पाहायला मिळायचा, ज्या ठिकाणी उत्तम इमारती होत्या, बहुमजली इमारती होत्या, ज्या ठिकाणी ड्रेनेजेसची व्यवस्था होती, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे बाजार होते। त्यामुळे ही जी काही आमची एक मला असं वाटतं मोठी धरोहर आहे, ही दुर्दैवाने आक्रमणांमुळे किंवा अनास्थेमुळे आम्ही ती अशा प्रकारच्या संग्रहालयांमध्ये रूपांतरित करू शकलो नाही, किंबहुना त्या संदर्भात त्याचं जे कन्झर्वेशन आहे हे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाहीत। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्याही देशामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे आणि अनेक अशा प्रकारचं काम करणारे लोक ज्यांच्याशी मी चर्चा करतो ते तर असं म्हणतात की अशा प्रकारच्या सिव्हिलायझेशनची खाण भारत आहे। भारतामध्ये तुम्ही जिथे उत्खनन कराल त्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिलायझेशन सापडेल। अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्याला कल्पना आहे की भाऊ दाजी लाड हे खरं म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचचे डॉक्टर होते आणि अतिशय प्रथितयश अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, पण संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या समाजाकरता त्या ठिकाणी घालवलं। अनेक भाषा त्यांना यायच्या, संस्कृत त्यांना चांगली यायची, इंग्लिश, मराठी, गुजराती अनेक भाषा त्यांना यायच्या आणि विशेषतः ज्या काही जुन्या लिपी होत्या, जुनी नाणी होती, या सगळ्या गोष्टींचा संग्रह करणं आणि त्यासोबत त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करणं ही देखील त्यांच्याकडे कला होती। आणि म्हणूनच ज्यावेळी अशा प्रकारचं हे संग्रहालय बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी जमा करणे, कारण सरकारने केवळ हे बांधलं नाही तर जनतेने पैसा देऊन त्या काळामध्ये बांधलं, तर तो निधी जमा करण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा होता, महत्त्वाचा वाटा होता। आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी या संग्रहालयाला दिल्या, अनेक दुर्मिळ वस्तू या संग्रहालयाकरता त्यांनी मिळवल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की 1975ला हा निर्णय झाला की या संग्रहालयाला त्यांचं नाव द्यायचं। आणि